अजितदादा आता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसत आहे यांच्याबद्दल, त्यांचा निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल. मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे. या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे. अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही. तुम्ही अजितदादांना समजावून सांगणार आहे का? कारण तुम्हाला सरकारला अडचणीत आणण्याची वक्तव्य अजितदादाकडून आता तर थेट तुमच्यावर भ्रष्टाचार म्हणजे भाजपवर भ्रष्टाचाराचाच हा आरोप आहे. कुठेतरी समन्वय साधण्यात अपयशी पडतात. नाही, समन्वय समितीमध्ये जरी मी असलो तरी अजितदादा सुद्धा सिनियर लीडर आहे. तिघही लोक जे आहेत देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी या तिघांनी समन्वय ठेवायचा आहे. आम्ही 6 जे समन्वय समितीचे आहोत त्यांनी समन्वय ठेवायचा आहे. पण अजितदादा ज्या पद्धतीनं थोडे निघाले आहेत मला वाटतं अजितदादाकडे अपेक्षा नव्हत्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येईल अशी चर्चा सुरू आहे. त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची वक्तव्य तुम्ही कशा अर्थानं पाहता? नाही, मला वाटतं की अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायच्या की नाही करायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आज तरी अधिकृत घोषणा दोघांनी केली नाहीये. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा चर्चा करू. नागपूरमध्ये तुमच्यावर आरोप असा करण्यात काँग्रेस भाजपवर तुमच्यावर असा आरोप करण्यात येतो काँग्रेसच्या वतीनं. भाजप अशा काही पत्रकार वाटतात की लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. अभिजित झा म्हणून जे नगर उभे आहेत त्यांचा आरोप आहे. केलाच ना त्यांनी. अभिजित झाने चेक केलं पाहिजे की काँग्रेसने पत्र दिलं आहे, अधिकृत पत्र दिलं आहे निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही. आणि पहिल्यापासून काँग्रेस विरोधात आहे ना. काँग्रेसचा एक जवळचा नाना पटोलेचा निवडणूक प्रमुख होते, ते हायकोर्टात गेले होते लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता. काँग्रेसच्या कित्येक लोकांना ऑफिशियल बाईट दिला आहे की आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करू. कितीतरी बाईट्स आहे. तर या सगळ्याकडे आपलं लक्ष